औरंगजेब, नादिरशाह आणि अहमदशाह अब्दाली यांच्यापैकी कोण जास्त क्रूर होते हे ठरवण्यासाठी त्यांच्या कारकिर्दीतील त्यांच्या कृती व परिणामांचे परीक्षण करणे आवश्यक आहे. औरंगजेब 1618 ते 1707 भारताचा मुघल सम्राट. औरंगजेबावर त्याच्या धार्मिक असहिष्णुतेबद्दल विशेषतः हिंदूबद्दल अनेकदा टीका केली जाते. त्याने गैरमुस्लिमांवरील जिझिया कर पुन्हा सुरू केला, हिंदू मंदिरे पाडले, त्याच्या पूर्वसुरक्षेपेक्षा शरिया कायदा अधिक कडकपणे लागू केला. त्याच्या लष्करी मोहिमा विशेषतः दख्खनमध्ये लक्षणीय हिंसाचार आणि विनाशाने भरलेल्या होत्या. त्यांच्या धोरणामुळे मुघल साम्राज्याचा राज झाला आणि समुदायांमध्ये असंतोष निर्माण झाला, ज्यामुळे उठाव आणि अस्थिरता वाढल्या. नादिरशाह, पर्शियन शासक आणि विजेता. नादिरशाह 1739 मध्ये भारतावर केलेल्या आक्रमणासाठी सुप्रसिद्ध आहे, विशेषतः दिल्लीची तोडफोड करण्यासाठी, जिथे त्याने लाखो लोकांचा नरसंहार करण्याचा आदेश दिला. मयूर सिंहासन संपत्तीचे लूट प्रचंड होते. त्याचे राज्यनगरी लोकसंख्येवर अत्यंत हिंसाचार आणि क्रूरतेने वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्याच्या आक्रमणामुळे मुघल साम्राज्य खूपच झाले आणि